धूळ खात, जलयंत्रणा ही ग्रामपंचायत सजावटपुरतेच मर्यादित। नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनेल। तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा आहे, मात्र बहुतांश गावातील यंत्रणा बंदच अवस्थेत आहेत। लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही ग्रामीण भागातील जनता मात्र शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिली आहे। सध्या काही गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। जल निर्माण योजनेअंतर्गत काही ठराविक गावांमध्ये शुद्ध पाणी पुरवठा सुरू करण्यात आला, मात्र हा पाणी पुरवठाही व्यवस्थितपणे सुरू नसल्याच्या तक्रारी होत आहे। काही गावामधील चौक, एखाद्या गल्लीच्या मध्यभागी जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे। त्यामध्ये 1 रुपयाचे नाणे टाकून 10 लिटर शुद्ध पाणी मिळते असे प्रशासनाने स्पष्ट केले होते, पण बहुतांश गावात ही यंत्रणा धुळखात पडली असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे। काही मोजक्याच गावामध्ये प्रारंभीच्या काळात 1-2 महिने इतकेच पाणी मिळाले, त्यानंतर मात्र या योजनेकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे पुन्हा विहिरीचे पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे। पंचायतीमार्फत भागातील या जलशुद्धीकरण यंत्रणेद्वारे नागरिकांना पाणी पिण्यासाठी प्रयत्न होणार का, अशा प्रतिक्रिया तालुक्याच्या नागरिकातून व्यक्त करण्यात येत आहेत। संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारावा अशी मागणी जनतेतून होत आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।